नमस्कार. JBP न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश पोकळे. 2-3 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत काही भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगमध्ये बातमी आहे आणि तो विषय म्हणजे सध्या का चर्चेत आला किंवा त्या विषयाला कुणी तोंड फोडलं हे परिस्थिती आणि हे प्रश्न उपस्थित होतात. आष्टी तालुक्यामध्ये चौरंगी लढतीमध्ये श्री सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. ते निवडून आलेत आणि या ठिकाणी भाजपचेच बंडखोर भीमराव धोंडे हे पराभूत झाले. महायुतीचे श्री बाळासाहेब आजबे हे पराभूत झाले आणि महबूब शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होते. त्यांचा या ठिकाणी पराभव झाला. ज्यावेळेस निवडणूक डिक्लेअर झाली त्याच्यानंतर या चौरंगी लढतीत कोण बाजी मारेल याच्याबद्दल अक्षरशः काही आम्हाला सांगता येत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी होती. पण अशा परिस्थितीमध्ये सुरेश धसांनी किमान 78,000च्या लीडने बाजी मारली आणि हा विषय चर्चेत आला. विषय इथं चर्चेत आला म्हणजे 78,000 बाजी मारली इथून चर्चेत नाही आला, त्याच्यापेक्षा त्यांच्या विधानसभेच्या किंवा त्यांनी जो काही विजय मिळवला आहे त्याच्यानंतर हा जो काही म्हणजे विषय चर्चेस ठरला. त्याचे कारण असे आहेत की श्री सुरेश धस यांची आष्टीमध्ये सभा झाली, विजय सभा. अंगावरती गुलाल पडला आणि त्यामध्ये सुरेश धस हे अक्षरशः माखलेले होते. तेच नाही तर पूर्ण कार्यकर्ते आणि असंख्य लोक आष्टीमध्ये असे एकदम गुलालाली लालबुंद होऊन गेले. ते सगळं गुलाबी चित्र झालं होतं. तर याच्यामध्ये सुरेश धस यांची जी काही मोठी चर्चा होती, सुरेश धस यांनी जे काही भाषण केलं ह्या गोष्टीची आज महाराष्ट्रभर चर्चा होते. त्याचे कारण असे आहेत की सुरेश धस यांनी या भाषणामध्ये थेट म्हणजे कुठलेही आडेवेडे नाही घेता थेट श्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्यासोबत गद्दारी केली असा आरोप केला आहे. गद्दारी कुठली तर विधानसभेमध्ये त्यांनी बंडखोर आमदार श्री धोंडे साहेब यांचं काम केलं, त्यांनी आपलं काम केलं नाही असा स्पष्ट आरोप सुरेश धस यांनी केला आहे. का केला आहे की त्यांचं असं मत आहे की इथल्या अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षाला मानणाऱ्या किंवा भारतीय जनता पक्षाकडे असणाऱ्या लोकांना वरून आदेश आल्यामुळे त्यांनी शिट्टीला मतदान केलं. शिट्टी हे भीमराव धोंडे यांचं अपक्ष असणारं चिन्ह होतं. तर आता ह्याच्यानंतर सुरेश धस यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. ती का झाली की विजय मिळताच सुरेश धस यांनी अशी पलटी का मारली, विजय मिळताच अण्णा असं बोलायला का लागले, विजय मिळताच सुरेश धस यांनी असे आरोप का केले. ती 4 दिवस असंही बोलू शकत होते अगोदर. परंतु प्रचार सांगता सभा जी आहे ती श्री पंकजा मुंडे यांची म्हणजे पंकजा मुंडे यांची इथे सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी अपेक्षित असं भाषण केलं नाही. त्यांनी काहीतरी संभ्रम निर्माण करणारं भाषण केलं आणि त्या दिवशी प्रचार संपल्यावर आपण त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन कसं देणार असा सुरेश धस यांच्याकडनं काउंटर मुद्दा आला. आणि दुसरी गोष्ट अशी की अनेक ठिकाणी प्रीतम मुंडे यांच्या PA स्वतः येऊन सुद्धा त्यांनी शिट्टीचं काम करण्याचं अनेक लोकांना सांगितलं, फोन केले असाही सुरेश धस यांचा आरोप आहे. आणि याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात चर्चा सुरू झाली की सुरेश धस यांनी असे आरोप का केले असतील. पण सुरेश धस याच्यानंतर माझं आणि त्यांचं काही मुलाखतीच्या निमित्ताने बोलणं झालं, एक मुलाखत झाली. त्याच्यामध्ये ते असंही म्हणत आहेत की या आरोपांवरती मी ठाम आहे. पंकजा मुंडे यांनी मी भाजपचा अधिकृत उमेदवार असताना माझं काम केलं नाही. प्रचारसभेसुद्धा त्यांनी गोंधळाची प्रचारसभा संभ्रम निर्माण करणारी प्रचारसभा घेतली. अनेक कार्यकर्त्याला त्यांनी थेट सांगितले की आपल्याला सुट्टीचं काम करायचं आहे. शिरूरला त्यावेळी त्यांची प्रचारसभा झाली. त्या प्रचारसभेत त्यांनी भाजपचा कमजाखाली टाकला. कड्याला सभा झाली त्यावेळेस त्यांनी कार्यक्रमात आम्हाला फक्त 3 मिनटं दिले आणि जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत विजय गोलार यांना 15 मिनटं चर्चेसाठी दिले. ह्या लोकांनी शिट्टीचं काम केलं जे विजय गोलारला मी अध्यक्ष केलं होतं असंही सुरेश धस यांचं म्हणणं आहे. आणि ते अध्यक्ष त्यांनी काय केलं होतं, कसं केलं होतं सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे. अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येऊन त्यांनी सगळेचे सगळे म्हणजे त्यांच्या बाजूचे जे सदस्य आहेत ते भाजपला दिले होते आणि भाजपची सत्ता आणली होती. त्यावेळेस सुरेश धस हे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. 2017ला त्यांचा भाजप प्रवेश झाला. पंकजा मुंडे यांचं त्यांचं बरं चाललं होतं. परंतु लोकसभा झाली आणि लोकसभेमध्ये सुरेश धस यांनी मराठा समाज हा त्यावेळेस थोडी मराठा आरक्षणाची लाट होती. त्या काळातही सुरेश धस यांनी लोकसभेचं काम पंकजा मुंडे यांच्या बाजूला राहून केलं. त्यांच्या प्रचारसभा घेतल्या, त्यांच्या प्रचारात ते सक्रिय होते, ते मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात फिरले. तर हे सगळं प्रामाणिक काम करून पंकजा मुंडे यांनी आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न केले. हे आपल्याला फार जिव्हारी लागले असं सुद्धा सुरेश धस म्हणलेत. आणि त्यांनी आता पंकजा मुंडेंना पंकुताई असा उल्लेख केला आहे. कारण ते म्हणले मी यांना ताईसाई म्हणून असा आदर दिला पण यांनी माझा सन्मान काय ठेवला असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि त्याच्यावरती ते प्रचंड भडकले आणि त्यांनी सरळ पंकुताई असं करायला नको होतं असं एक त्यांच्या जे काय संताप असेल त्यांची जी काय भावना असेल ती व्यक्त केली. परिस्थिती अशी आहे की सुरेश धस हे आष्टी तालुक्यामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की ते निवडून आले ना ते फक्त आष्टी तालुक्यापुरते आष्टी पाडोदा शिरूरपुरते आमदार राहत नाहीत. ते बीड जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचा त्यांचा विचार असतो. आणि आजही बीड जिल्ह्यातले अनेक गणितं हे सुरेश धस हे चालवतात अशी परिस्थिती आता सध्या तरी दिसते. कारण ते बीड जिल्ह्याच्या राजकारणात कुठेही कमी पडत नाही. सगळ्या गोष्टीला बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस हे केंद्रस्थानी असतात. येणाऱ्या काळात
मंत्री होतील, येणाऱ्या काळात ते बीडचे पालकमंत्री असतील, अशाही चर्चा सुरू आहेत. शेवटी तो मंत्रिमंडळाचा किंवा सरकारचा निर्णय, त्याच्यावरती आपण अधिकृत काही बोलू शकत नाही. पण संभाव्य यादीमध्ये त्यांचं नाव असणं, संभाव्य उमेदवार असणं, त्यांची चर्चा होणं, ह्या गोष्टी काहीतरी संकेत देऊन जातात. आणि याच्यामध्ये आता अधिकृत पक्षाचे बीड जिल्ह्यात 2 अध्यक्ष सदस्य असल्याने पंकजा मुंडे MLC वरती आहेत, म्हणजे विधान परिषदेचे आमदार आहेत. आणि आता विधानसभेवरती सुरेश प्रचंड मतांनी निवडून गेलेत. त्यांच्यामध्ये काटेक टक्कर ही मंत्रिपदासाठी असेल. धनंजय मुंडे तिकडे चांगल्या मताने आले, तेही महायुतीमध्ये आहेत. प्रकाश सोळुंके हे सिनियर आमदार आहेत, त्यांनाही असं वाटू शकतो की मंत्रिपद आहे. मंत्रिपद बोलणं आपला काही विषय नाही, पण सांगायचा भाग असा की मंत्रिपद आणि पालकमंत्री चर्चेतसुद्धा सुरेश दशी वरच्या अंकाला आहेत. त्यांनी अनेक आरोप केले. दुसरी गोष्ट अशी की त्यांचं असं मत आहे, धोंडे साहेबांच्या आपले ते मुंडे साहेबाच्या विरोधात असताना मला बीड जिल्ह्यात मतदान केलं आहे वंजारा समाजाने. यावेळेसही माझं काहीतरी माझे संपर्क आहे, माझे कॉन्टॅक्ट आहेत, माझे त्यांचे चांगले रिलेशन आहेत, त्याच्यावरती मला वंजारा समाजात मतदान झालं. पण पंकजा मुंडे यांनी सिट्टी वाजवण्याचे आदेश दिल्याने मला अपेक्षित वंजारा समाजात मतदान झालं नाही, असाही त्यांचा एक सूर आहे. ते स्पष्ट तसं बोलले नाहीत, पण वंजारा समाजाचं मला मतदान झालं, आदेश कोणाचाही काही आला तरी मला मतदान झालं असंही त्यांनी मान्य केलं आहे. वंजारा समाज मायक्रो OBC जो आहे तो माझ्यासोबत राहिला आणि या सगळ्या घटकांनी मला प्रचंड सहकार्य केल्यामुळे एवढ्या लीडने आलो. पण सुरेश दस यांचे थेट घणाघात पंकजा मुंडेवर झाल्यामुळे अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती सुरू झालेत. बीड जिल्ह्यात आता तरी पंकजा मुंडे आणि सुरेश दस यांचा नवा संघर्ष पाहायला मिळतोय. याच्यावरती पंकजा मुंडे यांनी आणखी ब्रसुद्धा काढलेला नाही, म्हणजे अगदी कुठलीच प्रतिक्रिया नाही. विशेषतः मुंबईला गेल्यावर सुरेश दस सगळ्या नेत्यांना भेटले आणि ते ताईसाहेब म्हणजे त्यांना नेता मानतात. याचा अर्थ बीड जिल्ह्यात ते इतक्या मतांनी निवडून आल्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना मुंबईमध्ये भेटले असते, पण त्यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतलेली नाही. पंकजा मुंडेची भेट टाळलेली आहे आणि पंकजा मुंडेंनीही सुरेश दस यांच्या आरोपावरती कुठलंही क्लॅरिफिकेशन दिलं नाही. लोकसभेला त्यांनी आपलं काम केलं नाही केलं आणि सुरेश दसांनी गद्दारी केली असाही काही ठिकाणचा आरोप आहे. पण सुरेश दस यांचं थेट म्हणणं आहे की कुठल्याही देवावर चला, कुठल्याही गडावर चला आणि तिथं हात ठेवून सांगा की कोणी काम केलं आणि कोणी नाही केलं. फक्त विधानसभेत यांनी माझं काम केलं नाही याच्यावरती मात्र ठाम आहेत. आता याच्यावरती पंकजा मुंडे काय बोलतात हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी याच्यावरती काहीच कठलंच प्रत्युत्तर दिलं नाही. आणि त्यांनी जर नाही दिलं तर कदाचित असं होऊ शकतं की सुरेश दस यांचे आरोप खरे आहेत की काय. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांचंही उत्तर महत्त्वाचं आहे. पण सध्या तरी सुरेश दस हे ट्रेंडिंग आहेत, कारण त्यांनी थेट घणाघात केला आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आहे आणि अनेक लोकांनी मला पाडण्याचं षडयंत्र रचलं होतं, मला घेरलं होतं, पण त्यांना सगळ्यांना पुरून उरलं आहे. तुर्तास आपण थांबूयात. माझ्या JBP न्यूजला सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पोहोचा. आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या अनेक घडामोडी मी इथं सांगत असतो. नक्कीच JBP न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुर्तास थांबूयात.